यूट्यूब फॅमिली, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्याबरोबर परत एक ब्लॉग शेअर करणार आहे. आता माझी आंघोळ वगैरे सर्व झालेली आहे, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज इथे चक्क्यापासून घरी श्रीखंड बनवायचं चाललेलं आहे. मला घरी बनवलेलं श्रीखंड खूप जास्त आवडतं. त्यासाठी इथे आईने चक्का घेतलेला आहे, त्यामध्ये साखर टाकली आहे आणि त्याला मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान घट्ट घट्ट असं झालेलं आहे. मला खूप जास्त आवडतं घरचं श्रीखंड. त्यानंतर मी इथे आईला भाजी निवडून दिलेली आहे, कारण श्रीखंड ही चमच्यानेच खायची मजा येते. मला पुरीबरोबर किंवा चपातीबरोबर नाही आवडत, सो मी तसंच खाते आणि आम्ही सर्व तसंच खाणं प्रेफर करतो. सो मी इथे आईला भाजी निवडून दिलेली आहे. तिकडे तिचं उरलेलं श्रीखंड करायचं चाललेलं आहे. मला दूध टाकून केलेलं श्रीखंडसुद्धा खूप आवडतं, पण चक्का यावेळी ऑलरेडी थोडासा पातळ होता, त्यामुळे मग दूध टाकायची गरज नाही पडली, कारण दुधाने तो आणखी जास्त पातळ होतो आणि श्रीखंड हे घट्ट घट्टच चांगलं लागतं, त्यामुळे दूध न टाकताच केलेलं आहे. इकडे आईचं पीठ मळायचं चाललेलं आहे, कारण माझ्या बहिणीला जायचं आहे ड्युटीला. तिच्या वेळेपर्यंत टिफिन व्हायला हवा आणि आम्हालासुद्धा गरम गरम खायचं आहे. गरम गरमच खायची मजा येते. सो एकीकडे इकडे भाजी चाललेली आहे, आईच्या चपात्या करणं चाललं आहे. श्रीखंड तर आधीच झालेलं, कारण ते फक्त मिक्सरला बारीकच करायचं होतं आणि त्यानंतर मग देवाला नैवेद्य दाखवला की आम्ही गरम गरम खाणार. हो, आता मी इथे बेलाचं पान खाते आहे. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की बेलाचं पान खाल्ल्याने सर्व रोग दूर पडतात आणि गर्भवती स्त्रीने बेलाचं पान खाणं हे खूप जास्त चांगलं मानलं जातं, स्पेशली महादेवाला वाहिलेलं. तर मी हे बेलाचं पान खाते, तीर्थसुद्धा पिते. तुम्ही बघू शकता, हे पूर्ण पान असंच खायचं असतं. अजिबात कडू वगैरे लागत नाही, म्हणजे चव पानासारखीच असते, पण कडू वगैरे अजिबात लागत नाही. तर रोज मी हे महादेवाला वाहिलेलं बेलाचं पान खाते आणि तीर्थसुद्धा पिते. माझ्या बहिणीचं आणि बाबांचं जेवण चाललेलं आहे. मी थांबली आहे, कारण मी देवाचं ताट घेणार आहे आणि देवाला जेवायला दिल्याबरोबर लगेच ताट उचलू नये, त्यामुळे मी इथे वेट करते. कसं झालं प्राजू श्रीखंड? एक नंबर. बाबा कसं झालं? एक नंबर. फक्त पुरी पाहिजे होती याच्यासोबत. दोघांनाही पुरीच पाहिजे. तर दोघांनाही पुरी खायची इच्छा होती, पण मी तेलकट खात नाही, त्यामुळे सर्वांना चपातीच खावं लागली. तर इथे मी सुद्धा देवाचं ताट घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता, या देवासाठी घास काढलेला दिसतंय. तर आधी मी जेवण करून घेते आणि त्यानंतर तुमच्यासोबत बोलते. तर खूप छान आणि पोटभर असं जेवण झालेलं आहे. जेवण झाल्यावर मेडिसिन वगैरे घेऊन घेतली. मला खरं तर झोपायचं होतं, पण लॅपटॉप आज खाली होता, सो मी विचार केला की माझं जे लॅपटॉपचं काम आहे ते करून घ्यायचं, कारण काही काही गोष्टी आहेत ज्या मोबाईलमध्ये करू शकत नाही, त्यामुळे मग मला लॅपटॉप लागतोच. तर डेटा ट्रान्सफर करून घेते आहे मी आधी, कारण मोबाईलचं स्टोरेजही लवकर फुल होतं आणि त्यामुळे मग मोबाईल हा हँग होतो. त्यामुळे जी गोष्ट मी मोबाईलमधनं डिलीट करू शकते, पण जी महत्त्वाची आहे त्या गोष्टी मी लॅपटॉपमध्ये टाकून ठेवते. जसं काही फोटोज झालं किंवा डॉक्युमेंट्स झालं, अशा काही गोष्टी, व्हिडिओज झालं, या सर्व गोष्टी वगैरे मी लॅपटॉपमध्ये टाकून ठेवते. तर रोज नाही करत मी ते. वीकमधनं एकदा वगैरे पूर्ण वीकचा जो डेटा असतो तो डेटा लॅपटॉपमध्ये टाकून ठेवते, म्हणजे मोबाईलमधनं बाय चान्स कधी डिलीटही झाला तरीसुद्धा त्याचा एक बॅकअप लॅपटॉपमध्ये राहतो. सो ही माझी नेहमीचीच सवय आहे. तर आधी मी माझा सर्व डेटा बॅकअप करून घेते. इथे मी यूट्यूबच्या व्हिडिओजचा डेटा बॅकअप घेते, कारण बऱ्याच जणांचं होतं यूट्यूबला अपलोड केलेला डेटा हा डिलीट होतो ऑटोमॅटिक. तर जर बॅकअप नसेल तर ते व्हिडिओज आपण परत टाकू नाही शकत. त्यामुळे मग माझी सवयच आहे, मी व्हिडिओ अपलोड केला की त्यानंतर तो व्हिडिओ मोबाईलमध्ये तर स्टोरेज फुल होतं, त्यामुळे मी तो व्हिडिओ लॅपटॉपमध्ये टाकून ठेवते. त्याच्यामुळे त्याचा बॅकअप राहतो, म्हणजे पुढे मागे व्हिडिओज डिलीट जरी झाले तरी ते व्हिडिओज परत टाकता येतील. त्यानंतर आईचं मशीन काम चाललं आहे, म्हणजे शिवणकाम चाललेलं आहे. सो आईला इथे सुईमध्ये धागा टाकून देते आहे, कारण तिला बारीक दिसत नाही. चष्मा जरी आहे तरीसुद्धा दिसत नाही, त्यामुळे मग ते धागा टाकून द्यायचं कामसुद्धा माझं इकडे चाललेलं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता आईचं इथे शिवणकाम चाललं आहे, कारण नंतर तिला वेळ मिळणार नाही, म्हणून ती आताच करून घेते. Later that same evening.
सो आता संध्याकाळी माझ्या फरमाईश वरून रसगुल्ला आणलेला आहे. 9व्या महिन्यामध्ये मला जे जे खायचं ते मी सर्व खाऊन घेणार आहे, कारण त्यानंतर कितीतरी महिने जे का आवडीचं आहे त्या गोष्टी खायला नाही मिळणार. सो मला आता जे जे खायची इच्छा होते त्या गोष्टी मी लगेचच मागवते आणि लगेचच खाते. तर आज मला अचानक रसगुल्ला खायची इच्छा झाली, सो मी आज रसगुल्ला खाते आहे. तुम्ही बघू शकता किती छान छान मोठे पीस आहेत. मला हा रसगुल्ला अख्खा खायलाच खूप आवडतो, म्हणून तुम्ही बघू शकता मी अख्खाच घेतलेला आहे. खूप छान होता रसगुल्ला. त्यानंतर मी आली आहे थ्रेडिंग करायला, कारण बेबी शॉवर जवळ आहे आणि मला म्हणजे मी खूप हलते थ्रेडिंग करताना, त्यामुळे मग माझं मांस येतं धाग्यामुळे, त्यामुळे ते रेड रेड होऊन जातं पूर्ण. त्यामुळे मग मी आधीच थ्रेडिंग करून घेते. तर इथे मी थ्रेडिंग करून घरी आलेली आहे. दिसत नसेल क्लिअर, पण पूर्ण रेड रेड झालेलं. आता ते 2-3 दिवसामध्ये नॉर्मल होऊन जाईल, त्यामुळे मी आधीच थ्रेडिंग करते. त्यानंतर आईचं शिवणकाम चाललेलं आहे, त्यामुळे बेडवर खूप पसारा झाला आहे, कारण ती शिवलेल्या सर्व गोष्टी बेडवरच टाकत होती. त्यामुळे परत एकदा बेड आवरून घेते. सकाळीसुद्धा बेड आवरलेला, पण शिवलेल्या सर्व गोष्टी, त्यानंतर परत बाहेरून आल्यानंतर ठेवलेलं सामान वगैरे या सर्व गोष्टी बेडवरच होत्या. तिकडे साईडचं इग्नोर करा, कारण तिकडे पाणी तापवायचं चाललेलं आहे, त्यामुळे ते बघतात आहे हीटरचं. संध्याकाळ होत आलेली आहे, त्यामुळे आधी बेड क्लीन करून घेते, त्यानंतर मग झाडझूड वगैरे. तर असं दिवसभरातून 2-1 वेळा तरी बेड हा क्लीन होतोच. म्हणजे रोजच होत नाही, पण जर ज्या दिवशी काही पसारा वगैरे काढला किंवा काही काढलं तर बेडवरच सोपं पडतं, त्यामुळे मग ते तसंच ठेवण्यात येतं. या आमच्या शेजारच्या मामी आलेल्या आहेत, त्यांना चहाला बोलवलं आहे, त्यामुळे मग त्या बसल्या तिथे. माझा बेडसुद्धा ऑलमोस्ट क्लीन करून झालेला आहे आणि आता बाकी संध्याकाळची कामं मी करून घेते. तर आता जेवणाची वेळ झालेली आहे. आज जेवणामध्ये काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे जेवणामध्ये आहे भात. अगदीच पांढरा भात खायची इच्छा होत नाही आणि सकाळचं जेवण हे खूप जास्त हेवी झालेलं, म्हणून मला संध्याकाळी थोडं लाईट जेवायचं होतं. त्यामुळे मग मी इथे भाताला थोडंसं हळद, तिखट, मीठ, तेजपान, शेंगदाणे वगैरे असं बटाटा वगैरे असं टाकून थोडंसं परतून घेतलं आहे. अगदीच मसाला भात सारखा नाही केलेला आहे, पण पांढरा खायची इच्छा नव्हती म्हणून याला थोडं परतून घेतलेलं आहे. आधी मी हे खाऊन घेते. मी मेहंदीचं डिकॉक्शन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, तर कुठेही जाऊ नका, व्हिडिओला बघत राहा. A few moments later. सो आता माझं जेवण वगैरे सर्व झालेलं आहे. उद्याला लावायची आहे मेहंदी, त्यामुळे आज मी मेहंदी भिजवून ठेवेल. त्याकरिता मी डिकॉक्शन रेडी करत आहे. तर ते कसं करते ते तुमच्यासोबत पुढे शेअर करतेच. कुठेही जाऊ नका, व्हिडिओला बघत राहा. सो मी इथे डिकॉक्शन रेडी करते आहे. हे तुम्हाला बॅकग्राऊंडला जे काही दिसतंय कार्टून वगैरे काढलेलं लिहिलेलं, हे लहान मुलांनी केलेलं आहे, सो प्लीज त्याला इग्नोर करा. तर इथे मी गरम करायसाठी पाणी घेतलेलं आहे. 1 ते 1.5 ग्लास पाणी घेतलं आहे. तुम्ही तुमची मेहंदी जेवढी आहे त्यानुसार अंदाजाने घेऊ शकता. आणि त्यामध्ये मी चहापत्ती टाकलेली आहे 2 चम्मच आणि 1 चम्मच टाकलेला आहे मेथीदाणा, तसेच 2-3 टाकलेले आहे लवंग. तुमच्याकडे असेल तर तुम्ही कॉफीसुद्धा टाकू शकता, त्यानेसुद्धा छान कलर येतो. आणि हे सर्व छान उकळून घ्यायचं आणि त्यानंतर मग गार करायला इथे मी ठेवून देते आहे. उकडून गार करायचं, चांगली उकळी येऊ द्यायची, त्यामुळे जे मेथीदाणा, चहापत्ती, लवंग आहे हे त्यामध्ये व्यवस्थित मिक्स होऊन जातं. A few moments later. त्यानंतर इथे गार झालेलं आहे पाणी. यामध्ये आता मी मेहंदी टाकते. तर मी ही पतंजलीची हर्बल मेहंदी यूज करते. तुम्हाला जी करायची तीसुद्धा करू शकता, पण ही मेहंदी खूप छान आहे. नॅचरल कलर येतो आणि कसल्याही प्रकारचं इन्फेक्शन वगैरे अजिबात होत नाही, त्यामुळे ही मेहंदी खूप छान आहे. मी नेहमी हीच यूज करते. प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा मी यूज केलेली आहे. मला कसलंच इन्फेक्शन नाही झालं, पण तुम्ही तुमच्या सोयीनुसार करू शकता. तर जेवढी पाहिजे तेवढी मी मेहंदी घेतलेली आहे. मला पूर्ण 1 पॅकेट लागतं, कारण आता पॅकेटसुद्धा छोटं येतं, त्यामुळे 1 पूर्ण पॅकेट लागतं आहे मला. मी हे थोडं घट्टच ठेवते आहे, कारण मला मेहंदी घट्टच पाहिजे आणि मी जास्त वेळ डोक्याला लावून नाही ठेवू शकत, त्यामुळे मग मी घट्टच करणार आहे. हवं तेवढं पाणी व्यवस्थितपणे नंतरसुद्धा ॲड करते. मी 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आणि तेवढ्या पाण्यामध्ये माझी मेहंदी व्यवस्थितपणे भिजवून झाली. यामध्ये टाकायचं आवळा पावडर. आता माझ्याकडे आवळा पावडर जेवढं होतं तेवढं मी टाकलेलं आहे. 2-3 चम्मच टाकलं तरीसुद्धा चालतं. तुम्ही बघू शकता किती छान व्यवस्थितपणे मेहंदी मिक्स झालेली आहे आणि घट्टसरच ठेवलेली आहे. ही मेहंदी शक्यतो लोखंडाच्याच भांड्यामध्ये रात्रभरपर्यंत झाकून ठेवायची. आता याला डायरेक्ट मी नेक्स्ट मॉर्निंग यूज करणार. त्यानंतर मी इथे ताक पिते. जसं मी माझ्या रुटीनच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मी रोज रात्री 1 ग्लास ताक पिते, तर हे ताक आणि हे मी पिते.
तर मी हे सुरुवातीपासूनच करते आहे, कारण यामुळे ॲसिडिटीचा, हार्टबर्न, कॉन्स्टिपेशन वगैरे हे जे त्रास असतात ते त्रास होत नाही आणि जेवणसुद्धा व्यवस्थित पचतं. त्यामुळे मी रोज रात्री झोपायच्या 1 तास आधी ताक घेतेच. सो असा होता माझा आजचा हा व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.